शब्द आपण म्हणतो शब्दही सैतान आहे, शब्दही भगवान आहे, हे बरोबर आहे. या ठिकाणी मार्गदर्शन खूप झाले आहे. मी माझे मार्गदर्शनसुद्धा करतो. मी कसा होतो, का होतो. मी 23 तारखेला तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे की मी कसा होतो, मी कोणकोणते कामं केले, का केले. मला लाज शरम नाही आहे. तुम्ही आताही मला जर म्हटलं की साहेब हे थोडंसं झाडाचे आहे तर तुमच्या पहिले मी झाडून देईन. आजही मला लाज शरम नाही आहे. जीवनात कधी बाळगली नाही. फक्त लाज शरम कोणाची चोरी करणं, कोणाला लुबाडणं, कोणाला फसवणं एवढं काम मी केलं नाही आहे. कारण का माझे वडील म्हणत होते, गुजर गई गुजरान कहाँ झोपड़ी और कहाँ मैदान. बेटा बोले सब कुछ करना, किसी की चोरी नहीं करना, गलत काम नहीं करना. आमचे वडील असे म्हणजे आहे, माझे वडील जिवंत आहे. ते आम्हाला उपदेश करत होते. शिकले सवरले अशिक्षित होते. आणि आमच्या गोपीचंद भरणेजीनं, त्या सरपंच महोदयांनी आदरणीय या ठिकाणी जे मार्गदर्शन, अत्यंत मार्मिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे. समजा आम्ही सेवक लोक जर या ठिकाणातून जर शिकलो नाही तर आमचं जीवन वाया गेलं हे समजून द्यायचं. आम्ही मार्गात आलो. बाबांचे शब्द कसा होता, आम्ही कसे आहो. काय प्रसंग येते. पारशिवनी क्षेत्रामध्ये महानतेकी बाबा जुमदीजीचा जेव्हा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये महानतेकी बाबा जुमदीजीने 2 सेवकांना सांगितलं, आमच्या कामठीचा एक मरण पावला, एक दुसऱ्या संस्थेमध्ये गेला. बाबांनी सांगितलं उद्या दौरा आहे म्हणे आणि उद्या तुम्हाला दोघांना त्या दौऱ्यामध्ये चालावं लागते. तर त्या सेवकांनी सांगितलं महानतेकी बाबा जुमदीजीला की बाबा म्हणे उद्या शुक्रवारचा दिवस आहे, आमच्या कामधंद्याचा दिवस, बजाराचा दिवस आहे. एक ऑटो चालक आणि एक दुकानदार, आमचं जमत नाही बाबा म्हणे. बरं ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. बाबाच्या दौरा ज्याही क्षेत्रामध्ये जाईल, ज्या मार्गदर्शकाकडे जाईल किंवा सेवकाकडे जाईल, तेव्हा बाबा त्यांना विचारत होते की किती सेवक पाहिजे. हा शब्द कसा आहे बाबांचा. तर ते सेवक सांगायचे बाबा 100 सेवक पाहिजे. बाबा 99 सेवक नेत होते, 100ही नेत नव्हते किंवा 100च्या वर नेत नव्हते. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम संपला, ते दोघंही गेले नाही म्हणलं. आणि मग कार्यक्रमामध्ये ते त्यांना वेळ भेटली, त्याच्या दुकानामध्ये धंदा झाला नाही, त्याचा ऑटो चालला नाही. पा कृपा कशी आहे, कृपा कशी काय. मार्गात आचार राहते, दुःख राहते. तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे जेव्हा आपण जात होतो तेव्हा तो 4-4 घंटे 5-5 घंटे आम्हाला बसून ठेवत होता. आम्ही बसून राहत होतो, हालजुल करत नव्हतो, कारण भीती होती. बाबांनी म्हटलं त्यांना म्हटल्याच्या नंतर त्यांनी नाही म्हटलं आणि हे लोक कामधंदा झाला नाही, ऑटो चालला नाही, दुकान चालली नाही, गिराईकी आली नाही, मग का करावं. ते समजले आणि मग त्या कार्यक्रमामध्ये ते गेले दोघंही ऑटोमध्ये. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम आटोपला आणि दोन्ही. आणि बाबाची नजर म्हणजे काही विशेष नाही आहे. बाबा अंतर्यामी होते, भविष्यवक्ता होते, भविष्य दिसत होतं बाबांना. आणि ते बसले होते. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्याच्या नंतर महानतेकी बाबा जुमदीजी दोघंही सेवकांना बोलवलं. दोघंही सेवकांना बोलवलं. का म्हणे तुम्हाला बोलवलं तर तुम्ही आले नाही, आता काहून आले. बाबा म्हणे आमचे कामधंदे झाले नाही, काही नाही, गिराईकी आली नाही, म्हणून आम्ही आलो. बाबांनी काय शब्द वापरला माहीत आहे. महानतेकी बाबा जुमदीजीने त्या दोघांना सांगितलं म्हणे तुम्ही आता तीर्थप्रसाद घ्या आणि आपल्या गावाला निघा. त्या 2 माणसामुळे, 2 सेवकामुळे का जेवण कमी पडत होतं का. कधीच पडलं नसतं. 1000 लोकही जर समजा त्या जेवणामध्ये जर वाढले असते तरीही अन्न कमी पडलं नसतं. परंतु शब्द ही सैतान आहे आणि शब्द ही आपण म्हणतो भगवान आहे. त्या शब्दाच्या महानतेकी बाबा जुमदीजी पालन करत होते. कोण्या व्यक्तीकडे पाहत नव्हते, ते शक्तीकडे पाहत होते. आपण म्हणतो आत्मा दुखवतो, बरोबर आहे. मग त्या दोघांची आत्मा दुखली का नाही दुखली. पण त्या आत्म्याच्या आणि बाबाच्या शब्दाचा संबंध पा कसा आहे. ते दुखले. पण जे शब्द त्या भगवंताजवळ बाबांनी दिले, निस्वार्थ त्यागी भावनेनं शब्द दिले, त्या बाबांनी त्या शब्दाच्या तंतोतंत मरेपर्यंत, भगवंतात विलीन होतपर्यंत त्या शब्दाचे पालन केलं. आणि म्हणून ती निष्काम सेवेची आज ती शक्ती, ती ताकद
आजही बाबाच्या शब्दामुळे कार्य करत आहे. फक्त ते केवळच की फक्त ते शब्दाची राखण महानते की बाबा जिमदेजीनं केली आहे निस्वार्थ भावनेनं. आणि त्याच्यामुळे हा प्रकार चालू आहे. जोपर्यंत हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही शक्ती महानते की बाबा जिमदेजीच्या शब्दावर कायम राहणार आहे. लक्षात ठेवा. कारण बाबांनी कधी शब्द मोडले नाही. शब्दाच्या कुठंही अनादर केला नाही. जो भगवंताला शब्द दिला त्या शब्दाच्या बाबांनी भगवंताचं तंतोतंत पालन केलं. आणि त्याच्यामुळे महानते की बाबा जिमदेजीला 1984 सुद्धा त्यांना पदवी मिळाली महानते की बाबा जिमदेजीची. मला असं वेळ आठवत नाही, क्षण आठवत नाही, परंतु बोलता बोलता माहीत नाही त्या भगवंताची कशी कृपा आहे तो शब्द दिवसेंदिवस आठवून जाते. आणि बाबांनी ते केलं, सर्व केलं. बाबांची इतके नियम आहे की विचारताच होईल. आणि साधारण नियम आहे, काही खूप मोठे नाही आहे. बाबाची सेवा निष्काम काहून आहे? पण आम्ही का करतो? आम्ही स्वतःच्या वर्चस्व म्हणा की काही म्हणा, महानते की बाबा जिमदेजीनं जिवंत असेपर्यंत कोणत्याही साध्या कार्याचा किंवा अनेकवाल्याचा पैसा घेतला नाही. आणि कोणी घेतला असेल तर तिथं ज्येष्ठ मार्गदर्शक जे बी असेल त्यांनी सांगावं की बाबांनी घेतला आहे. सांगावं एखाद्याने. कधी महानते की बाबा जिमदेजीनं साध्या कार्याचा किंवा अनेकवाल्याच्या पैशाचा वापर कधी केला नाही, कधी घेतला नाही. महानते की बाबा जिमदेजीनं जेवढ्या संस्था निर्माण केल्या तेवढ्या महानते की बाबा जिमदेजीनं त्यागानं केल्या आहे. त्यागानं केल्या आहे. आज परिस्थिती वेगळी आहे. मगही सांगितलं भेंडारकर साहेबांनी, मी ना मार्गदर्शकाचा विरोध केला, त्याच्यापैकी मी बी एक आहो. तुमचे मार्गदर्शक तर साधे सुधे होते, आमच्या मार्गदर्शक तो बहुत खतरनाक होता, डेंजर. पहिले हात फिर बात. काय होता? पहिले हात फिर बात. पहिली निघत होती तर असं म्हणत होते, बाबा जिमदेजी आगे बढ़ो, हम तुम्हाला साथ है. नाही हो म्हणे, हो दादा म्हणे, असं म्हणत होते. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, मानते की बाबा जिमदेजी को प्रणाम, परमात्मा एक. आणि जयघोष करत चालत होते. म्हणे म्हणलं हे नाही म्हणे, चुकीचं आहे म्हणे. मी माझ्या मार्गदर्शकाला बोललो. माझ्या स्कूटरवर त्या बँकेच्या अधिकाऱ्याच्या घरी घेऊन गेलो. त्यांना चालता चालता बोललो, म्हणले असं तुम्ही केलं हे बरोबर नाही आहे. त्यांनी माझ्या समोर त्या अधिकाऱ्याला बोललो. मोठमोठे अधिकारी बसले होते त्या ठिकाणी. माझ्यासमोर बोलले, हे असं दुबारा चालणार नाही म्हणे. माझी छाती चवळी झाली. मार्गदर्शक कसा असावा? त्याच्यासारखा. आणि सेवक कसा असावा मी नाही सांगत, तुम्ही समजा. दुसऱ्यांदा त्यांनी सांगितलं, आदरणीय मंच, साध्या कार्याच्या सेवकाकडून एकही रुपया घेता येत नाही. त्यांनी दर आठवड्याला 500 रुपये, 2 रुपये त्या डब्यामध्ये दर मंगळवारी आमची चर्चा बैठक राहते, तिथं जमा करत होते. मी त्याचाही विरोध केला. म्हटलं का हो, पैसे तर टाकले मी ना. परंतु मी म्हटलं का हो, म्हटलं तुम्ही म्हणत होते की साध्या कार्याच्या सेवकाचा पैसा महानते की बाबा जिमदेजीने केला नाही, निष्काम सेवा केली, मग तुम्ही आमच्याकडून पैसे ह्या डब्यामध्ये घेताय, हे कितपत योग्य आहे हे सांगा. त्यांनी चूक कबूल केली आदरणीय. मी मायकोर बोललो नाही. त्यांना सांगितलं केव्हा? साध्या कार्यामध्ये असताना त्यांनी चूक कबूल केली. हो मदनकरजी म्हणे, चुकलो म्हणे, मी चुकलो म्हणे, याच्यानंतर असं होणार नाही म्हणे. आणि मग त्यानं दानपेटीमध्ये पैसे घेणं बंद केलं. तर कसा मार्गदर्शक असावा? असा. पण तो काही काळाच्या नंतर ट्रस्टमध्ये निर्माण झाला आणि ग्रामीण सेवक संघटना निर्माण झाली. आमच्यामध्ये फाटाफूट झाली. आणि म्हणून कधी कधी का म्हणतो मी, जसं भेंडारकर साहेबांनी भाटाला दिली वसरी बुद्धी बुद्धी पाईप असे कालचे भाट, आजचे काही, हा राजकुमार भाऊ भोरे काही, मसरामजी काही मार्गदर्शक, हा लक्षात ठेवा. दुसरं मार्गदर्शक का म्हणते? एक मार्गदर्शक आमच्या एक जुना ड्रायव्हरले म्हणे, तुमच्या अध्यक्ष म्हणे आम्हाला भाट म्हणते म्हणे. तो ड्रायव्हर म्हणे, अहो म्हणे तुम्ही त्याचे शब्द ऐका ना म्हणे, तुम्ही का सांगता म्हणे. नाही मी जुना, तुम्हाला नको सांगू म्हणे. मग तो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरची भाषा बदलते. काहून अध्यक्षच तसा आहे तर मग ड्रायव्हर कसा राहील? तुम्ही मला नको सांगा म्हणे. साहेब म्हणते म्हणे काही लोकांचे घेते म्हणे, तुमच्या लोकांचे घेत नाही म्हणे, जो करत असेल त्यालाच लागेल म्हणे. आणि त्या मार्गदर्शकाने आम्हाला शिकवलं. आता नियमावलीमध्ये तो शब्द नमूद आहे,
साध्या कार्याच्या सेवकाकडून वर्गणी पैसा घेता येते हे केव्हा नियम बनला हो? 2005मध्ये गोपीचंदजी भरणे साहेब, त्यावेळेस भवननिधी होती. आमच्या काळामध्ये 2005 नंतर आश्रमनिधी झाली. आश्रमनिधी आम्ही संचालक होतो, आम्ही स्वतःच भरली नव्हती. आणि बाबाच्या निवासस्थानी त्या पदाधिकाऱ्याने म्हटलं, तुमचीच तर आश्रमनिधी नाही आहे, म्हणजे तुम्ही का सांगता म्हणे. मी तुम्हाला सांगतो आदरणीय मंच, त्याच दिवशी कोणाकडून तरी पैसे घेतले, मी दे रे पैसे, आणि पटकन मी ते आश्रमनिधी भरून टाकली. आज आम्ही साध्या कार्याच्या सेवकाकडून सुद्धा पैसा घेतो. मी विरोध करत नाही, पण नियमावलीमध्ये ते समाविष्ट आहे. नियमावलीमध्ये समाविष्ट आहे म्हणून माझ्या विरोध करण्याच्या प्रश्न. आजही आमच्या इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम होते, आमच्या महिला भगिनी कार्यक्रम करतात. आम्ही लोक आजही साध्या कार्याकडून एकही रुपया घेत नाही आणि घेणारसुद्धा नाही. आमचे 10,000 आमच्या खिशातले गेले तरी चालव. शब्द कोणाच्या? बाबाच्या. काही काही गोष्टी असतात. आणि म्हणून मानते की बाबा जुमदेजीनं ते आम्हाला सांगितलं, ते कृत्य लोक म्हणते मंडळाच्या का, म्हणजे जे मंडळाच्या विरोधात जे फोटोच नाही आहे द्यायची, या मंडळामध्ये जन्मच झाला नाही, ते बाहेरचे लोक ते सांगतात की आता यांनी सांगावं की मंडळाचे आदेश म्हणजे अध्यक्ष साहेबाचे आदेश. तुम्ही दररोज विनंती प्रार्थना म्हणता आदरणीय मंचन, आपण सर्व वेळोवेळी बाबाच्या आदेशाचे पालन करून, बरोबर आहे, वाचता रोज म्हणता. तुम्ही करता का? तुम्ही करता का? कोणाच्या? बाबाच्या आदेशाची नियमावली, सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना रोज म्हणता. मग बाबाच्या नियमावलीचे आदेशाचे पालन तुम्ही बाबांना मानता, पण बाबाच्या आदेशाला मानत नाही. जर तुम्ही बाबाच्या आदेशाच्या मानलं असतं तर मानते की बाबा जुमदेजीनं आपल्या हयातीमध्ये परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ याला आदेश दिला आहे. आदरणीय मंच, बरोबर आहे. मग जेव्हा मंडळाला आदेश दिलेला आहे तर का त्या भिंती तुम्हाला आदेश देणार आहे का? त्या भिंती तुम्हाला आदेश देणार आहे की तिथे बसणारी व्यक्ती जे मानते की बाबा जुमदेजीनं त्या काळापासून, तेव्हापासून महादेवराव कुंभारेपासून त्या मंडळाचे अध्यक्ष, पहिला अध्यक्ष, तेव्हापासून तो आदेश दिला आहे मंडळाला. आणि मग हे लोक, काही मार्गदर्शक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या संस्थेमध्ये जातात. स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता काही लोकांना ते इतर ट्रस्टला विचारावं, तेव्हापासून तो आदेश दिला आहे मंडळाला. आणि मग हे लोक, काही मार्गदर्शक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या संस्थेमध्ये जातात. स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता काही लोकांना ते इतर ट्रस्टमध्ये पाठवतात. त्या मंडळाच्या आदेशाचे किंवा बाबाच्या आदेशाचे पालन करत आहे का? तुम्ही स्वतःच्या जीवाला विचारा. जो करत असेल त्यांनी स्वतःच्या जीवाला विचारावं. तुम्हाला चांगलं वाटते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आज नाही उद्या तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबावर तो प्रसंग येणार आहे. चोरी करणाऱ्यापेक्षा पाहणारा हा सर्वात दोषी आहे. जो लोक ट्रस्टमध्ये ज्या लोकांना पाठवत असेल आणि जे जात असेल ते सर्वात जास्त दोषी आहे, लक्षात ठेवा. ह्या संघटना निर्माण झाल्या, मोवाडी निर्माण झाली, ट्रस्ट निर्माण झाला, रामटेक निर्माण झाला, अजून इतर संस्था झाल्या. याला संपूर्ण कोणी 99.99% जर कोणी जबाबदार असेल, आदरणीय सेवक बांधव आहे. एकटा माणूस मार्गदर्शक नाही आहे. जर तुम्ही नियमावलीचे जर पालन केलं, बाबाच्या आदेशाच्या, मंडळाच्या आदेशाचे जर पालन केलं, तर एकट्या मार्गदर्शकाची ताकद नाही आहे का तुम्ही लोक इकडे तिकडे व्हाल. परंतु तुम्ही लोक त्या मार्गदर्शकाच्या तावडीमध्ये जाऊन तुम्ही 99 लोक दुसरीकडे जाता आणि म्हणून त्याची छाती चवळी होते आणि म्हणून मंडळाचे नुकसान होते, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर गेले नाही तर त्या एकट्या माणसाची हिंमत होणार नाही दुसऱ्या संस्थेमध्ये जायची. होईन का आदरणीय? सांगा. जर होत असेल तर सांगा एखाद्याची. आणि तुम्ही जाग्यावर राहा, पहिले तुम्ही शिका. तुम्ही नियमावलीच्या वाचन फक्त करू नका, तर त्याच्या पालन करा. पालन
जर तुम्ही पालन केलं तर माझ्यासारखा अध्यक्ष का अजून कोणी असेल का नाही, तुम्ही त्याच्या कार्याचा विरोध बिलकुल 100% करू शकता. परंतु कोणती गोष्ट कोणी दुसरा व्यक्ती सांगून तुम्ही जर बोलत असाल तर याचे कारणीभूत तुम्ही राहा, याची शिक्षा तुम्ही तुमच्यावर होणार आहे, त्या परिवार तुमच्या कुटुंबावर परिणाम होणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू नका. इथं सांगितलं मूर्ती पूजा, मायबापाची पूजा, देवीची पूजा, बकरा वगैरे देतात की नाही. छोट्या छोट्या ट्रॉफिकमध्ये सांगतो तुम्हाला. बाबांच्या सौराष्ट्राचा दौरा झाला. एक मोठ्या संतांनी 30 वर्षाच्या संतांनी म्हटलं, बोले आप मंदिर में गए, भगवान को प्रणाम किया क्या. बाबांनी का म्हटलं, हम मंदिर गए बोले, हमको वहाँ भगवान नहीं दिखा बोले, मानव ने बनाई हुई कला को देखा करके हमने प्रणाम नहीं किया. म्हणे आम्ही कोणाला प्रणाम करतो. या गावामध्ये खरा वास्तविकता संमेलन नव्हतं व्हायला पाहिजे, कारण ही संतांची नगरी आहे. मगाशी बेंडारकर साहेबांनी मला 10 मिनिटामध्ये पूर्ण समजवलं. त्यांनी सांगितलं का असा प्रकार या ठिकाणी. ते संत मरण पावले. शेवटी काय झाला, राख रांगोळी झाली, अर्धी राख इकडे आणि अर्धी राखडी तिकडे. आणि मी म्हणतो बाबा की लगते जिगर आधी इधर आणि आधी उधर. सचिव साहेब म्हणते, साहेब तुम्ही असं म्हणता, हो का चुकीचं आहे. अजून लोक म्हणते हो ना, जर तुम्ही अर्धे इकडे अर्धे तिकडे झाले नसते तर मी अशा शब्दाचा वापर केला असता का, नसता केला. तुम्ही झाले, ट्रस्ट झाली, रामटेक झाला, मोहाडी झाली, अजून संस्था निर्माण झाल्या. कोण कोण गेले हो, आम्ही आमचेच भाऊ बन गेले का नाही, आमचेच भाऊ बन गेले का नाही. जर बाबाच्या आदेशाचे, मंडळाच्या आदेशाचे जर पालन केलं असतं तर एकमेव संस्था कोणती राहिली असती, फक्त मंडळच राहिला असता, इतर संस्था राहिल्या नसत्या. कोणामुळे गेलं, आमच्यामुळे. कशा, आमच्या स्वार्थ, आमच्या स्वार्थामुळे ह्या सर्व संस्था इकडे तिकडे गेल्या. आणि म्हणून सांगतो की बाबांचा आदेश मंडळाला होता. रमेशजी ठुपरीकर 2002 माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत होतो संचालक. त्याच्या आधी मी दौरे केले, मंडळासोबत फिरलो, पदावर नव्हतो. ज्या गाडी, जे तुम्ही आता 3 एप्रिल महानतेकी बाबा जुमदेची जयंती येणार आहे, त्याच्या रथ तुम्ही ओढता, त्या रस्सा मोठ्या दोराने तुम्ही ओढता, त्या गाडीमध्ये मीनं त्या महानतेकी भगवंताच्या कृपेनं, महानतेकी बाबा जुमदेजीच्या कृपेनं मीनं दौरे केले, पदावर नसताना त्या गाडीमध्ये, टाकळीकर साहेबाच्या जमान्यामध्ये. त्या गाडीवर दौरे झाले. 2002 रमेश ठुबरीकर होते, गणेशराव नळवाले, बाबांचे नातेवाईक, बाबांचे जवाई वगैरे सर्व होते. त्यांनी एकच सांगितलं त्या काळामध्ये, मदनकर साहेब म्हणे फक्त एकच, की बाबांनी जे सांगितलं तेवढंच आपल्याला करायचं, बाकी करण्याची गरज नाही आम्हाला. टाकळीकर साहेब गेले, मग रमेशजी ठुबरीकर आले, त्याच्यासोबत मी बसलो. 11 वर्ष, पहिले 7 वर्ष राहिले टाकळीकर साहेब. त्याच्या आधी बी महादेवराव कुंभारे होते, मग लक्ष्मणराव उराडे आले, परिण उराडेचे वडील, मग टाकळीकर आले, मग रमेश ठुबरीकर आले, मग वाघसाहेब आले. ह्या तिन्ही लोकांसोबत, त्या सर्व तिन्ही लोकांच्या संगममध्ये मी सतत 24 तास त्या महानतेकी बाबा जुमदीच्या कृपेने दौरे माझे झाले. एक एक गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि तो प्रकार जर त्या काळापासून स्वार्थाची जर भावना नसती तर हा एवढा प्रकार घडला नसता. फक्त स्वार्थ होता, दुसरं काहीच नव्हतं. नाही तर कोणी कोणाच्या शत्रू नाही आहे, कोणी कोणाचे दुश्मन नाही आहे. पैशासाठी, खुर्चीसाठी, मी मोठा झालो पाहिजे, मला कोणी मानलं पाहिजे, ह्याच्या स्वार्थासाठी मरी मरते, मंडळाने आणि अध्यक्षाला बदनाम करते. आदरणीय, हा मानवधर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. बाबा म्हणत होते तू आपली सांग. आज हा प्रकार जर एवढा घडत नसता, आज मीनं आदरणीय मंचानं
आज इथं 5 ते 6 मार्गदर्शक झाले. जर फक्त आम्ही ना अनुभव सांगितलं असते तर कमीत कमी 20 ते 25 लोकांचे मार्गदर्शन झाले असते का नाही 10-10 मिनिटामध्ये. गोपीचंदजी भरणे यांनी जास्त वेळ घेतली, पण मार्मिक होतं ते, सांगणे गरजेचं होतं. पत्नी काय आहे, पत्नीचा दर्जा काय आहे, आम्ही आजही समजलो नाही आहे. त्यांनी समजून सांगितलं तुम्हाला अनुभवाच्या माध्यमात. आणि म्हणून बाबाच्या दौऱ्यामध्ये ह्या सत्संगामध्ये एकच आहे की माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं. आम्ही वागतो किंवा नाही फक्त स्वतःच्या जीवाला विचारायचं आहे. किती मर्यादा ठेवतो आम्ही एकमेकाची हे स्वतःला पाहायचे आहे. हा मंच साधारण मंच नव्हे, हा मंच हा साधारण नव्हे. आपण मार्गामध्ये आहे, पाया लागू देतो का नाही. आई वडिलाचे मात्र पाया लागतो, बरोबर आहे, प्रसंगानुसार. परंतु तुम्हाला सांगतो चांगले चांगले मंत्री येते, माझ्या घरी सुद्धा येते. हा, तुमच्याही घरी येत असाल, कार्यक्रमामध्ये बी येतात, ते पाया लागतात, आपण त्याचे हात पकडतो. आता आमचे कापगतीजी उपसभापती होते, त्यांना माहीत आहे. परंतु आमचा मोठा स्टेज राहते, तर आमचेच काही लोक, जुने पदाधिकारी लोक, एखादा मंत्री येऊन बसला तर त्याचे येऊन सांग त्याचे पाया लागते. आपण पाहिलं असेल स्क्रीनवर आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं असेल. कोणी सांगितलं कशा करता. दरवेळेस ते दुर्गादेवी त्या ठिकाणी बसली जाते. 10 दिवस मी तिथं काम करतो, 10 दिवस सेवा करण्याचे काम, पूजापाठ काही करत नाही. गणपती बसवतात अनेक प्रकारचे, नाही का, कोणता मस्करा गणपती वगैरे वगैरे अनेक. 10 दिवस त्याची पूजा अर्चना करतात. माणसाने बनवली ती वस्तू आहे, कला आहे. मग त्याचे विसर्जन 10व्या दिवशी बेंड वाजानं जाऊनसानी करतात. महात्मा गांधीनं कोणती पूजा बंद केली हो, कोणती पूजा करली आदरणीय मंच. बकरा, जीवित पूजा बंद केली ना, बकरा देवीला आहुती देणं वगैरे वगैरे महात्मा गांधीनं बंद केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी या देशाचीच नव्हे तर विश्वामध्ये, त्यांनी ते बलिप्रथा बंद केली. ते कोंबडे बकरे वगैरे पण आजही सुरू आहे का नाही. गावागावामध्ये फिरते, बकऱ्याला फिरवते, पूजापाठ करते आणि त्याची आहुती देते. बंद केली. मग हे बरोबर आहे का. आम्ही आमच्या आईवडिलाची जिवंतपणे सेवा करतो. हा, एखादा कोणी मार्गदर्शक किंवा सेवक करत नसेल, हा भाग वेगळा, हा भाग वेगळा. हे होत नसेल म्हणूनच कोणीतरी तुम्हाला टोचून बोलतं का नाही हो, म्हणून तुम्हाला नाही त्याची हिंमत आहे का हो तुम्हाला बोलायची. हा, आमचा मंच हा आध्यात्मिक मंच आहे, राजनीतिक मंच नाही आहे. परंतु त्यांचा अधिकार आहे इथं येण्याच्या आणि बोलू, आमचा अधिकार आहे बोलू देण्याचा. परंतु आम्हाला टोचून बोलण्याचा अधिकार नाही आहे. आणि मगाशी सांगितलं त्या बाईच्या सरपंच महोदयाच्या, माझ्याकडे भरपूर लोक येतात आणि माझ्याकडे येतात म्हणजे हा आहे. परंतु हे म्हणून नाही घ्या अध्यक्षाने की माझ्याकडे येतात म्हणजे माझी छाती चवळी झाली. एक कथा सांगतो तुम्हाला. एका गाढवाच्या याच्यावर पाठीवर देवी देवताच्या फोटो जात होती, म्हणजे कुठेतरी स्थानांतर करत होते पूजेला, पूजेकरता. लोक नमस्कार करत होते. कोणाला? फोटोला. त्या गाढवाला कसं वाटलं, मला नमस्कार करते, मला प्रणाम करते, पण छाती चवडी नाही होऊन त्याची आली. आणि मग जेव्हा त्याला सोडून येते आणि तेव्हा जाते तर लोक त्याच्याकडे पाहत बी नाही. तो म्हणते पाय आता मला कोणी पाहतच नाही. अरे तू कसं पाहिजे, समजून घे ना की तुझ्यासोबत होता कोण, तुझ्यासोबत कोण होता म्हणून तुला प्रणाम करत होता. तुझ्याजवळ त्या पाठीवर त्या देवी देवताची फोटो होती आणि म्हणून लोक त्या तेले प्रणाम करत होते, तुले नव्हते करत. महानते की बाबा जुमदीजीच्या कर्माने लोक पूजा करते, प्रणाम करते. महानते की बाबा जुमदीजी कांद्री क्षेत्रामध्ये अनेकवाला जेव्हा बँकेमध्ये त्या सेवकाचे पैसे डुबले, त्या अनेकवाल्याचे 3 लाख रुपये होते आदरणीय. तर ते सेवक का म्हणे माझे पैसे डुबले, असं झालं तसं झालं. तो पा तुमच्यापेक्षा
तो बरा, म्हणजे तुमच्यापेक्षा, म्हणजे त्या एका सेवकापेक्षा. ज्यांनी म्हटलं, अरे म्हणे तुमचे पैसे डुबून राहिले म्हणे, तुम्ही सेवक म्हणे, तुमच्या जीवन एवढं सुधारलं म्हणे त्या बहानते की बाबा जुमदीजीनं. माझे 3 लाख रुपये त्या बँकेमध्ये मध्ये आहे म्हणे. जर माझ्या योग असेल तर मला भेटल म्हणे, आणि नाही भेटल तर मी समजेन म्हणे हा त्याच्याच पैसा होय. त्या माणसानं महानते की बाबा जुमदीजीची फोटो आपल्या देवाऱ्यामध्ये लावली आहे. आदरणीय देवाऱ्यामध्ये तो पूजा करते. सांगा, मानते की बाबा जुमदीजी भगवान आहे का आपले? नाही. भगवान नाही, आमचे गुरु आहे, आमचे आराध्य आहे. आम्ही बाबांना अगरबत्ती लावतो का? काय काय ठिकाणी कापूर लावते, अगरबत्ती लावते, दिवा लावते बाबाच्या समोर. अजून शिकायला वेळ आहे. आम्ही बी शिकलो नाही, आम्ही कोणाला शिकवू शकत नाही. मानते की बाबा जुमदीजीनं म्हटलं की 40 वर्ष झाली मी सेवकाला शिकवलं, परंतु शिकवू शकलो नाही. तर माझ्यासारखं अध्यक्ष मी तुम्हाला काही शिकवू शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे की मूर्ती वगैरे ह्या सर्व गोष्टी जी आहे, परंतु ह्या गावामध्ये जर कोणते कार्यक्रम होत असेल तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांना मदत करावी. विरोध करू नये, गावाचा विरोध कधी करू नये, गावाचा विरोध करू नये. मगाशी खूप सांगितलं त्यांनी, किंवा पदाधिकारी, सभापती होते, सरपंच होते, बाबाचा शब्द आहे आणि ते पूर्ण होणार आहे. ते पूर्ण होणार आहे. विश्वामध्ये या परमात्माचा डंका माजणार आहे. आज आम्ही ह्या 4 व्हीलर गाडीनं येत आहोत. एक कार येणार आहे. तुम्ही आपल्या याच्यामध्ये डायरीमध्ये नमूद करून ठेवा. हे आम्ही नाही तर आमचे नातू नतरे त्या हेलिकॉप्टरमध्ये येतील ना, या कार्यक्रम करून सगळे आपल्या गावाला जाणार आहे, लक्षात ठेवा, मंडळात जाणार आहे. तो कार येणार आहे आज. साधारण बाब नाही. आमच्या तुम्हाला वाटते कोण कोण आहे मार्गामध्ये? सभापती आपले आहे, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, SDO, पोलीस इन्स्पेक्टर. अरे माझ्या स्वतःचे जावई डेप्युटी कमिशनर आहे. कोण आहे? सेवक आहे, चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर आहे मार्गामध्ये. साधारण बाबा आहे. सरपंच पूर्ण गावचा गाव, त्या पूर्ण सत्ता त्या मार्गाच्या सेवकाच्या हातामध्ये गावाची सत्ता आहे. भारताची सत्ता, महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातामध्ये यायला किती वेळ लागणार आहे? हो, काहीच वेळ लागणार नाही. बाबांनी हेही सांगितलं आहे की बोटावर मोजण्यासारखे लोक राहणार आहे. तर त्या बोटावर मोजण्यासारखे लोकांमध्ये तुमच्या नंबर लागते की माझ्या नंबर लागते, फक्त होड याचीच करायची आहे. आम्ही काय म्हणतो, मी मोठा, तो म्हणते तो लहान. कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही. 60-70 वर्षाचा मार्गदर्शक असेल, मार्गात आला असेल, 5-10 वर्षामध्ये सेवक आला असेल, त्यालाही नियम, तत्वशब्द नियम तेच आहे. त्यालाही विनंती प्रार्थना त्याच्या सर्वांना समान आहे. कोणाला कम नाही आणि कोणाला जास्त नाही. फक्त फरक आहे आमच्या तुमच्या विचाराचा. आणि म्हणून या ठिकाणी आज मगाशी सांगितलं ते संग्रामी दादांना, साहेब म्हणे तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला या ठिकाणी बोलावं लागेल म्हणे. वेळ जरी झाला, मग सांगितलं 8 वाजता तुमचा ऑर्केस्ट्रा आहे, मग 2 घंटे तुम्ही का करा? कुठं जाल? बिडी सिगरेट प्यान, खर्रे खान, का करा? चाय प्यान, फालतूच्या इकडच्या तिकडे गोष्टी करा. त्याच्यापेक्षा भगवत कार्य केले तर का बिघडते हो? 1 घंटा वेळ लागेल तुम्हाला, अजून का बिघडणार आहे? आणि जेव्हा दुःख होते, भूतबाधा होती, तेव्हा त्या तांत्रिकाकडे जाऊन 4-4, 5-5 घंटे बसत होतो. उलट्या बुऱ्याच्या कोंबडा मागत होता तो. तेव्हा कसे चुपचाप बसले राहत होतो आम्ही. मग आता का बिघडते? आता काही बिघडून राहिलं का? नाही. आणि म्हणून मी बी काही या ठिकाणी काही जास्त या ठिकाणी काही बोलणार नाही आहो. ज्या लोकांनी तुमच्यासारख्या लोकांना ट्रस्टमध्ये जर पाठवलं असेल तर विनंती आहे तुम्हाला, बाबाच्या आदेशानुसार त्यांनी त्या क्षेत्रातील, त्या परिसरातील मार्गदर्शकाकडे आपली चूक कबूल करून आपले कार्य त्या मार्गदर्शकाकडून घेऊन जावं, नाही तर त्याचा परिणाम वाईट होणार आहे. हम तो डुबे सनम, तुमको भी ले डुबेंगे. आजकाल हा प्रकार चालू आहे. आम्ही तर डुबलो, तुम्हाला घेऊन डुबून. मग अशी सार्वे साहेबांनी सांगितलं, तुम्हाला सांगू का? सार्वे साहेबाचे अजून काही रिकॉर्ड कोणाला माहीत नसेल, मला माहीत आहे. कारण का मी जवळीक होतो त्यांच्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये, एक क्षेत्रामध्ये, एक गाव, ग्रामीण क्षेत्र त्या महानते की बाबा जुमदीजी कृपेनं मीनं पाहिलेलं आहे.
कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये का घडते आहे, का घडलं आहे हे माहीत आहे. माझ्या कोणाची दुश्मनी नाही, कोणी शत्रू नाही. तुम्ही मला मानत असा चालते, मला काही फरक पडत नाही. पहिली पडला नाही, आजही पडणार नाही. न मी कोणाच्या खात नाही आणि म्हणून कोणाला काही भेट नाही. जे करत असतील त्यांनी आपलं स्वतःचं पाऊल टाकावं. आणि म्हणून आदरणीय जिवंत आज भडकवते कसं लोक. एक सेवकीन बाई आहे, फक्त तिला अगरबत्तीचा आदेश दिला. तिचा नवरा तिच्याजवळ येत नाही. मुलगी आहे आणि ती बाई आहे. भडकवणारे कसे आहे. मी ना अगरबत्तीचा आदेश दिला आणि एक दुसरीकडून त्या एरखेड्यामध्ये दुसरीकडून कार्य चालू आहे. त्या बाईनं तिला भडकवलं. तुला कार्य देत नाही म्हणे, तुला फक्त शब्दावर शब्द दिला आहे म्हणे, ज्या तू आपले शब्द वापस घे तिथून कार्य भेटते म्हणे. भडकली. ते नवीन का समजते हो तिला, काय समजत नाही. आणि ती आली, फोन न केला. मला फोन न करता कोणी आलं. कधी कधी मला न्यूजपेपरसुद्धा वाचायला भेटत नाही. आली, तिनं म्हटलं मला शब्द सोडवायचा आहे. म्हणजे चल जा, लवकर जा, कुठूनही घेऊन टाक. काही धंदा थोडी आपलावाला, नाही का. आज पुन्हा बिना फोन केला ना पुन्हा आली. तिच्या बहिणीने तिला खूप रागावलं. अरे म्हणे ते मंडळाचे कार्य आहे म्हणे आणि ते दुसरीकडचे कार्य आहे म्हणे, तुला कार्य कसे देईन म्हणे, तू का विधवा आहे का म्हणे. ते नवरा आहे ना म्हणे जिता. आज ते सकाळी पुन्हा ते मायले की पुन्हा आल्या. 2 मिनिट तू पुन्हा काहून आली म्हणला फोन न करता. काकाजी चुकलो म्हणे, मला शब्द देऊन टाका. पुन्हा तिला शब्द दिला. आता ते नवीन कोणीतरी सांगितलं, ती जागृत झाली आणि पुन्हा आली. आणि का हो एवढे जुने लोक आहे, तुम्ही कसे दिशाभूल करत आहो, कसे दिशा भटकवत आहो. सेवक लोक कसे भटकवता. एवढे सेवक संमेलन होऊन राहिले नाही का, एवढे सेवक संमेलन होऊन राहिले. कोणी जनजागृती करते, जागो जागो सेवक भाई, घरी नींद में सोना नहीं. और जो मार्गदर्शक लोग मंडल के खिलाफ जाते हैं उसका कोई सुनना नहीं. तुम्ही कसे ऐकता हो, तुम्ही कसे ऐकता. मंडळाचा कार्यक्रम राहते तर तो पेपरमध्ये येत नाही. मंडळाच्या विरोधामध्ये कार्यक्रम राहते तो पेपरमध्ये येते. वा रे वा, किती चांगली गोष्ट आहे. नाही किती चांगली गोष्ट आहे. गाड्या भरू जाते. अरे बाप रे बाप. 9 वाहन, 5-5, 6-6, 10-10 ट्रॅव्हल्स, 20-20, 25-25 4 व्हीलर बाईक ना. अरे बाप रे, हजार लोक. आणि सेवक संमेलन असल्या कारण एक बी गाडी जात नाही. एकटाच भोमुजी येऊन जाते या कार्यक्रमामध्ये. सांगा बरं किती फरक पडला. आम्हाला बोलवायची गरज नाही आहे. जसं राजनीतिक पक्षातील लोक म्हणते की आम्हाला कार्यक्रम करायच्या वेळेस गाड्या पाठवावं लागते, बोलवावं लागते, आजा आजा आजा. तसं ते मंडळाच्या विरोधामध्ये कार्यक्रम केला, त्याला फोन करते, त्याला फोन करते, त्याला पत्रिका पाठवते, त्याला पत्रिका शेवकाली पत्रिका पाठवते. आणि त्याची छाती पाय, हे माझ्या नावाने पत्रिका आली, हो घे ना, लावून दे छात्यावर, नाही तर पाठीवर लावून दे, माझ्या नावाने पत्रिका आली म्हणून सांग. तुम्ही लोक जाता म्हणून हे करताय का. तुमच्या मंडळाचं नुकसान नाही होऊन राहिलं का. मंडळ कोणाच्या, आमच्या 10 लोकांच्या बापाच्या होय का तुमच्या होय. सर्व तर तुमचे आहे ना. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर तुमच्या बापाच्या होय. आदरणीय मंचाच्या बापाच्या, कोण्या व्यक्तीच्या बापाच्या नाही, आमच्या 10-11 लोकांच्या बापाच्या नाही आहे. तुम्ही समजा. तुम्ही जर समजले नाही, हा संताचा गाव आहे म्हणते, मग का हो इथं बसलेले लोक कोण. महाकुंभचा मेळा चालू आहे, बरोबर आहे. कुठं आहे त्या गावचं नाव काय, प्रयागराज. परंतु त्या प्रयागराजच्या आधी काहीचं नाव काय होतं त्या गावाचं, कोणतं तरी गाव आहे. त्या गावचं नाव प्रयागराज आज आहे, पण प्रयागराजचं नाव इलाहाबाद. काय होतं, इलाहाबाद होता नाही का. आता तर शासनानं त्याच्या प्रयागराज नाव लिहिलं. आणि हा कोणता गाव आहे, भूगाव. भू म्हणजे जमीन, गाव म्हणजे चांगलं नाही का. आता जमीन तर चांगलीच असेल. हा प्रयागराज, भूगाव म्हणजे प्रयागराज, जमीन, गाव प्रयागराज.
आणि महाकुंभ मेळावा. लोक जाऊन राहिले लाखो रुपये, कोणाचे तरी माया किंवा बाप. त्या दिवशी आम्ही चालता चालता गाडीमध्ये चर्चा केली. त्याने लाख लावून द्यावला मायले, आणि दोघी नवरा बायको प्रयागराजले गेले. कुठं? आंघोळ करायले त्या संगमामध्ये. आणि इथं भगवान इथं ठेवलं, मायले इथं ठेवलं लाख करून सानी, आणि ते तिथं गेले. महाकुंभ मेळावा इथंही भरला आहे. समजणाऱ्याला समजण्याची गरज आहे. हा आदरणीय आमचे मार्गदर्शक महाकुंभ आहे. तिथं गेले लोक नहावून राहिले, आंघोळ करून राहिल्या, पवित्र होऊन राहिले. माँ बाप की सेवा की नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा, नहीं का? अरे बाबाच्या आदेशाचे पालन केलं नाही और फिर मंडल के विरोध में कार्यक्रम में जाने से क्या फायदा. म्हणून हा महाकुंभ आणि हा मेळावा, हा महाकुंभ आणि हा महामेळावा, तिथं लोक तीराला चालले पाण्यामध्ये. इथं या बाबाच्या आदेशाच्या मार्गदर्शक तुम्हाला तत्व शब्द नियमाची वागणूक देऊन सांगून तुमचे भविष्य बाबाच्या आदेशाने उज्ज्वल करण्याचे काम करतात. खरा जर महाकुंभ मेळावा जर असेल तर हा महाकुंभ आणि हा मेळावा. आणि म्हणून ह्या महाकुंभ आणि मेळाव्याच्या ह्याच्यामध्ये या प्रयागराज म्हणजे भूगाव, आपण सर्वांनी एकमेकाच्या टाळ्या वाजवून स्वागत करावं. खरा महाकुंभ हा आणि हा मेळावा आहे. जो ध्याने त्या भगवंताला, त्या बाबाच्या आदेशाचे पालन करत असेल तो खरा सेवक आणि तो खरा मार्गदर्शक. ज्याची हिंमत असेल, ज्याची ताकद असेल, माझे चुकलं असेल तर माझ्याकडे येऊनसानी बोलावं. मी एक एक शब्दाचं वाचन केलं आहे आणि एक एक शब्द सोडवलेला आहे. मला पदाचा गर्व नाही, अभिमान नाही, अहंकार नाही. मी तेव्हाही तोच राजू मदनकर होतो, आज भी तोच राजू मदनकर राहून पुढं बी तोच राहणार आहे. एवढा योग मानते की बाबा जिंदगीला म्हणतो. माझा त्याग आहे. मला माहीत नाही, ज्या 2002 मध्ये मी संचालक बनलो, आमच्या एक सेवक आहे मधुकर मते उर्फ बंडू मते, त्याच्या वडिलाचे नाव माहिती कवडूजी मते, एक्साईजमध्ये होता, रिटायर झाले. त्यांनी आदरणे म्हणजे माझ्या फॉर्म भरला. 24 तास सेवा करायची आहे, 24 आवर्स लिहून टाकलं. मला माहीत नाही. आज तो प्रसंग माझ्यासमोर त्या भगवंतानी आणला ना. ती कोणाची ताकद नाही हो. 10 ना 15 कार्यक्रम करून घ्या, जाऊन पहा तुम्ही, होऊ शकत नाही. हे त्याचीच त्या भगवंताची कृपा, बाबाची कृपा, मातोश्रीची कृपा आहे. आणि दुसरी कृपा असेल तर तुमच्या पत्नीची, दुसरी कृपा असेल तर तुमच्या पत्नीची. जे तुम्ही एवढे कार्यक्रम करता नाही तर रोज जर झगडे झाले, तुमची ताकद नाही घराच्या बाहेर पाळून टाकायची. ते बायको आहे, मग अर्धांगिनी होय तुमची, नाही का? दुर्गा नाही, मग काली झाली तर मग झालं. आणि म्हणून हा महाकुंभ आपण मेळावा बाबाच्या आदेशाचे आपण सर्व या ठिकाणी करावं. दुसरं आदरणीय, काल मी कोणाला वेळ नव्हती दिली. मी म्हटलं या कार्यक्रमात येईन तेव्हा मी बोलीन. आदरणीय तुम्हाला शिकण्यासाठी सांगतो आहे. तुम्हाला जर वाटत असेल की बाकी वेळ जास्त होत आहे, कोणाला वाटत असेल तर आपण बिलकुल विनंती करतो, तुम्ही जाऊ शकता. मनामध्ये काही शंका करू नये. परंतु मी सांगेन आज तुम्हाला, मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो की आपल्या जिवंतपणी कोणीही आपल्या मुलाच्या नावानं प्रॉपर्टी करू नका. का सांगतो आहे मला तुम्हाला सांगू, उदाहरण देतो. आता त्याचे नाव सांगत नाही, मला नाव माहीत आहे. काल आले आदरणीय 34 लाख रुपये लोन काढलं त्यानं, त्या सेवकानं. डुप्लिकेट सही, आपल्या आई वडिलाची डुप्लिकेट सही मारली, डुप्लिकेट फोटो चिपकवल्या, प्रॉपर्टी गहाण ठेवली, रजिस्ट्री गहाण ठेवली. पहिले लाखो रुपयाची कमाई होत होती, आता 1000 रुपयावर आली. आणि तो जो महिन्याचा भरणा होत होता तो भरणा होत नाही आहे. म्हणून त्यांनी आता त्या बँकेच्या त्या लोकांनी कुडकी आणली. तेव्हा त्या मायबापाला माहीत पडलं आज सेवक आहे. त्या पोरानं आपल्या मायबापाची फसवणूक केली, त्याचं घर बांधलं. आज त्या माणसाचं पेन्शन किती आहे माहीत आहे साहेब? 800 रुपये. किरायावर त्याचा प्रपंच चालू आहे.
त्या मायबापाच्या किरायावर प्रपंच चालू आहे. माझ्या जवळीक त्या सेवकासोबत संबंध आहे. ते काल आले, त्यांनी सांगितलं साहेब कसं करता, न सांगता त्यांनी प्रॉपर्टी गहाण ठेवली. बिल्डिंग जे 60 लाखाची बिल्डिंग आहे, आज 35 लाखाला ती बिल्डिंग मागत आहे. कारण का तो कर्जामध्ये, तो परिवार तो कर्जामध्ये गेला आहे. आणि कोणी टाकला हो? त्या मुलांनी. त्यांना सांगितलं उद्या मी उदाहरणं देणार आहो. म्हटलं आता मी द्या साहेब म्हणे, फक्त नाव नाही सांगणार आहे म्हटलं. आणि म्हणून सांगतो जिवंतपणी कोणीही आपल्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी करू नका. आणि कोणत्याही सेवक मुलांनी दादानी आपल्या आई वडिलांना असं फसवू नका. तो पोरगा आत्महत्या करत होता. त्या मायबापांनी म्हटलं घर गेलं तरी चालन म्हणे, पण तू राय म्हणे, आम्ही पाहू म्हणे. अहो एका सेवकाच्या पोरांनी आत्महत्या केली त्या क्षेत्रामध्ये, कोराडी क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलं आहे. म्हणून आदरणीय मंच, आदरणीय सर्व सेवक बांधव भगिनी, अशा प्रकारचे कोणते कृत्य करू नका की आमच्या आई वडील धडधड तुमच्यासमोर रडेल, समाजापुढं त्यांची नाक खाली जाईल. अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचे कृत्य आपण कोणी करू नका. फसवलं हो त्यांना. साहेब म्हणे तुम्ही थोडासा मंत्री महोदयाला सांगून सांनी जर एक फोन बी गेला, ठीक आहे म्हटलं, मी माझ्याकडनं जे प्रयत्न करायचे आहे ते प्रयत्न मी करणार आहोत. तर असं आदरणीय आपण करू नका हो. या मार्गाची शिकवण वेगळी आहे आणि आम्ही वेगळं करतो आहे, तर हे बरोबर नाही आहे. हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी शेवटच्या टप्प्यावर येतो. बाकीचे विषय आपण बोलत राहतो, नेहमी बोलत राहतो नाही का. लोक म्हणते 1 तास, मग असे ते बॉडीगार्डचा काढला. मला बॉडीगार्डची काही गरज नाही हो, काही गरज नाही आहे. अरे ज्याच्यासोबत भगवान आहे, ज्याच्यासोबत बाबा आहे, ज्याच्यासोबत मातोश्री आहे आणि ज्याच्यासोबत हे आदरणीय मार्गदर्शक मंडळी आहेत, आम्हाला बॉडीगार्डची का गरज आहे हो. ते बाउन्सर होते, ते त्या क्षेत्रातले राहणारे आहेत. जे बी एक सन्माननीय लोक त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये जर आले ना, तर ते लोक त्यांना सुरक्षा देतात. काही घेणं देणं काहीच राहत नाही. ते फक्त तुमच्या मान ठेवतात की बा आमच्या क्षेत्रामध्ये लोक आले, त्याची ॲडव्हर्टाईज बी होते म्हणून ते घेऊन जातात. का हो, आमची गाडी येते, इथले जे स्वयंसेवक असेल ते आडवी येतात का नाही. मग आता त्यालाही बॉडीगार्ड म्हणाल का तुम्ही. आता ज्याची सोच जशी आहे तशी आहे, ज्याची सोच जशी आहे, ज्याचे विचार जसे असेल तसं असेल. तुम्ही लिहिता, पाठवता, चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे. भगवान तुमच्या मुखी पडो, तुमच्या मुखी साखर तुपाच्या नैवेद्य. ते म्हणते नरेंद्र मोदीने झेड सुरक्षा दिली पाहिजे. हो बिलकुल भेटल. आदरणीय मंचाला बी झेड सुरक्षा भेटेल, लक्षात ठेवा. तो काळ येणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून आदरणीय मी काय जास्त बोलत नाही. आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहे. आपण आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा. याचाही माझा विरोध करते लोक. अरे तर खाणं तू रोज 1 नाही 10 खा, 10 खा. मला का घेऊन दे ना, माझ्या बापाचा खाल्ला का नाही. माझं काम आहे चांगलं सांगणं. एका सेवकानं 74,000 रुपये एका वर्षात जमा केले. किती? 74,000. खर्रा खाणं बंद केलं. त्याला मला आणून दिलं का ते पैसे? नाही. आई वडिलाची सेवा करा. एक वेळा तुम्ही हवन केलं, नाही केलं तरी चालेल. तेलाचा दिवा, अगरबत्ती, कापूर, माळ जपली नाही तरी चालेल. परंतु आई वडिलाच्या सन्मान जीवन असेपर्यंत त्यांची सेवा करा. काही त्याला रोज तुपात साखरेचा नैवेद्य लागत नाही, तरण पुळण लागत नाही. फक्त 2 शब्द तुमच्या प्रेमाचे जर झाले तर आमची आराध्य देवाची सेवा होईल. म्हणून त्या आई वडिलाची सेवा करा. आणि जो व्यक्ती आई वडिलाची सेवा केली नसेल, करत नसेल, अशा लोकांसोबत संबंध विच्छेद करा. बिलकुल विच्छेद करा. काही घाबरण्याचे कारण नाही. कारण आज मी उद्या तुम्ही बी राहणारा, लक्षात ठेवा. आणि सासू सासऱ्याची सेवा करा. सासू सासऱ्याची सेवा करा. सुनानं त्या सासू सासऱ्याला आई वडिलांचा दर्जा द्यावा आणि त्या सासू सासऱ्यानं त्या सुनेला मुलीचा दर्जा द्यावा.
तरच त्या घरामध्ये एकोपा एकता निर्माण होईल, अन्यथा होणार नाही. तुम्ही नाही जर आपल्या सासू सासऱ्याला जर उलटं सिधं बोललं तर तुमची येणारी सून सुद्धा तुमच्या तसंच व्यवहार तुमच्यासोबत करणार आहे. ही गोष्ट लिहून ठेवा तुम्ही. ही साधे ही साधले स्वर्ग आणि नरक इथंच आहे, इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. मगाशी भरणे साहेबांनी सांगितलं, पत्नीची सेवा केली, पातळ धुतलं, आंघोळ करून दिली. तुम्हाला सांगू, हा गोपीचंदजी भरणेसारखा सौभाग्यशाली माणूस मला नाही वाटत कोणी असेल. त्याच्या नावानं खरोखर तुम्ही टाळ्या वाजवा. खरी सेवा ह्या माणसानं आपल्या पत्नीची केली. का हो? तुमची पत्नी घरामध्ये जर कोणी नाही आहे, ती जर बिमार आहे तर त्याची सेवा कोण करा? तिच्या नवऱ्यालाच करावं लागेल ना, त्याच्या पतीलाच करावं लागेल. अरे पती पत्नी हे एकमेकाचे अंग आहेत, सुख दुःखाच्या भागीदारी आहेत. एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये त्या दोघी पती पत्नीनं जर एकमेकाला सहकार्य केले नाही तर ते पती पत्नी होऊ शकत नाही, बिलकुल होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण बी आपल्या पत्नीला अपमानित करू नये, त्यांना सन्मान द्यावा. नाही तर लिहिला, स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. आणि पुरुषांनी का करावं? मारावं, शिव्या द्यावं त्यांना? नाही, शिव्या द्यायच्या का? त्या करणं बंद करा. लोक सांगतात सायंकाळी कापूर लावत नाही. का लावत नाही? काय कोणत्या प्रार्थनेमध्ये नियमावलीमध्ये लिहिलं आहे की सायंकाळी कापूर लावू नये? आहे का नियमावलीमध्ये? एखाद्याने सांगा. जर नियमावलीमध्ये असं आदरणीय मार्गदर्शक मंडळी, तो नियमावली मला दाखवावी. का नाही लावत? नागपूरचे उदाहरण देतो. आज कोणता दिवस आहे? कोणता दिवस आहे? मंगळवार आहे. मंगळवार दिवशी आमच्या इथे चर्चा बैठक राहते. नागपूरवरून आलो, मंगळवारची चर्चा बैठक होती. दादा हा थोडासा बंद करा, हा लाईट बंद करा. आमच्या जीवनामध्ये तसाच प्रकाश पडला आहे, काही प्रकाशाची काही गरज नाही आहे. नागपूरहून आलो, मी म्हटलं बैठकीमध्ये जातो होते. एका नागपुरामध्ये गटामध्ये आम्ही गेलो बैठकीमध्ये. सर्व संपलं, बैठक संपली. त्यांनी कापूर लावला. आदरणीय मंच ऐकून घ्या, नियमावर बोलतो आहे. कापूर लावला आणि सकाळची विनंती म्हटली. आता त्याच्याबरोबर मलाही म्हणावं लागलं. मग कापूर विजला, मग सायंकाळची प्रार्थना. मी त्या मार्गदर्शकाला म्हटलं, का हो म्हटलं हे कितपत योग्य आहे? नाही म्हणे आमच्या इथं असंच चालू होतं. दाखव नियम, नियम दाखवा, नियमावलीमध्ये दाखवा की जर संध्याकाळची चर्चा बैठक संपली किंवा संध्याकाळी प्रार्थना करायच्या वेळेस कापूर लावू नये, आणि कापूर लावला तर विनंती करायची, असं कुठे दाखवा म्हटलं. तर म्हणे चूक आहे. बिलकुल चूक आहे, बिलकुल चूक आहे. याच्यानंतर सायंकाळची प्रार्थना सायंकाळी, सकाळची विनंती सकाळी. कापूर लावता येते कोणत्याही नियमावलीमध्ये नाही का सायंकाळी कापूर लावायचा नाही, असं कुठेच नाही. मी दररोज लावतो, मी दररोज लावतो. पुन्हा सांज, सांज म्हणजे संध्याकाळ. आमचं गोवन असते कोणतं? गाई म्हशी ढोरं येतात. ते घरी आल्याच्या पहिले काय करते? एक तेलाचे दिवा लावून टाकते आदरणीय मार्गदर्शक मंडळी. आणि तो तेलाचा दिवा विजला, मग संध्याकाळी प्रार्थना करतो, मग पुन्हा तेलाचा दिवा लावते. पुन्हा तेलाच्या दिवा, 2-2 वेळा तेलाचे दिवा लावता येते का? हेही कृत्य आपण करू नका. नियमावर बोलतो आहे मी, त्या नियमावर बोलतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी मार्गदर्शक भरपूर या ठिकाणी झालेलं आहे, आणि म्हणून जास्त बोलत नाही. एक मायबाप हे जे आता उदाहरणं मी दिले मला 34 लाखाच्या, कोणत्याही मुलांनी आपल्या मायबापाला छळू नये. मी 23 तारखेला मी सांगितलं माझा इतिहास, माझे वडील कसे होते, कसे आहे, कसा परिश्रम केला, कसा मेहनत केली, का धंदा केला, का नाही केला, पूर्ण त्या 23 तारखेच्या यूट्यूबमध्ये तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही ऐकून घ्या, जे केलं ते सांगितलं. मायबाप आमचे आराध्य दैवत आहे, एवढं तुम्हाला मानावं लागत. आणि तुम्हाला सांगतो, एक 4 कळव्याचं एक छोटंसं गीत त्याच्यात आहे माझ्याकडे, मी पूर्ण गीत म्हणू शकतो, पण त्या 4 कळव्यामध्ये तुम्ही समजा. समझ समझ का फेर है, समझ गया तो शेर नाही तो ढेर आहे. बरोबर आहे का नाही? कारण का माझे हात बी पसरवल्यावर काही कारण असते.
उद्देश असते त्याच्यामध्ये. मुझे आमचे ड्रायव्हर आहेत, सारथी आहे. काय म्हणते? सारथी. महानते की बाबा जुमदीचे सारथी कोण होते? सारथी भगवान बाबा हनुमानजी रथ चालत होते नाही का, तसा तो आमचा सारथी आहे. त्यानं जर समजा उलटी सीधी गाडी नेली आणि ढकलली तर त्याला ती इजा होईन, आम्हाला बी होईन नाही का. तशी आमची गाडी कितीतरी लाख चालून गेली आहे. तिची बी अशी खराब झाली, अशी चांगली इंजिनियर नेली, आपल्या घरी नेली, कम्प्युटरमध्ये पाहायला पर्यंत अशी चांगलीच झाली नाही. आता तुमच्या दिमागामध्ये जर कचरा भरला असेल तो बी निघत नाही, तर त्याच्यासाठी मी का करू? कोणता मलम, कोणत्या काय म्हणते लिक्विड वगैरे आणून काय सांगता येत नाही. म्हणून अपनी करणी. आणि का म्हणतोय? राह में आए जो दीन दुखी. बाबाच्या ठिकाणी यांना आलाय. बाबा गुरु मानता ना तुम्ही, तसे गुरु हे आहे. पण काही गुरु सुरू बी झाले आहे, म्हणून त्या गुरुपासून सावधान राहा. राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. सावधान रहा. राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. बाबा जुमदेव जी से तुम पहले मिलो. एक है भगवन, एक है बाबा, दोनों का हमको सहारा. मदत कोण आली? आमच्या मातोश्री. एक है भगवन, एक है बाबा, दोनों का हमको सहारा. बाबा की कृपा, बाबा की कृपा से फूलो फलो. बाबा जुमदेव जी से तुम पहले मिलो. कोणाशी? बाबा जुमदेव. तुम्ही कोणाशी भेटता? अध्यक्षासोबत भेटता, उपाध्यक्ष, सचिव. काही भेटणार नाही आहे, काही भेटणार नाही. पहिले काय दाखवत होतो आपण? तर काहीतरी उलट बोलत होतो नाही का. पण आता या फोटोवाला काढते आणि काढते असं ठेंगा दाखवते आपल्याला. म्हणजे झालं रे बाबा म्हणते आता, म्हणजे चांगलं काम झालं. पहिले वाईट म्हणत होतो, आता चांगलं झालं. आणि दुसरं काय? मुझे माय बापानं तुमच्या जिच्या हातात पाळण्याची दोरी ती या जगाला उद्धारी. जिच्या हातात पाळण्याची दोरी त्या जगाला उद्धारी. तुम्हाला आम्हाला जन्माला घालणारी आमची माता, आमचे आई वडील त्यांना अर्पण. मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. किती सुंदर गीतं, 4 कडव्याचे गीत आहे नाही का. म्हणजे ज्या माता पित्यानं आम्हाला जन्माला घातलं, सुखाला आणलं, बोलणं चालणं शिकवलं, आम्हाला शिक्षण दिलं, अरे आम्ही त्याचे होऊ शकलो नाही. महान त्यागी बाबा जुमदेवजीचे होऊ शकलो नाही. जे आमचे होऊ शकले नाही ते तुमच्या जीवनामध्ये कधी होणार नाही. अशा संधी साधू लोकांपासून सावध राहावं. आणि मी बोलतो कोणाला बोचत्या तर बोचू द्यावं, मला काही फरक नाही. आपण यावर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेतला. आमच्या भेंडारकर साहेबांची इतक्या वर्षाची इच्छा आपण या भोगाव, मेंढा, वीरगावच्या लोकांनी पूर्ण केली. असंच आपण दरवेळेस कार्यक्रम घ्यावं. आम्हाला बोलावं. तुम्ही आम्हाला कार्यक्रम, आम्ही कार्यक्रम देऊ तर आम्ही येणार. याचा काही विषयच नाही आहे, काही विषयच नाही का. आता कोणाला बोचते तर आम्हाला काही घेणं नाही आहे का नाही. त्या ट्रकच्या पाठीमागं लिहिलं राहते, बुरी नजरवाले तेरा. मी नाही बोललो, हे बोलले, हे बोलले बुरी नजरवाले तेरा मुंह काला आहे, हे बोलले, मी नाही बोललो. पण खरे सेवक ते मन आहे, होते मन आहे, त्याचे का चुकते? मन आहे ते. आणि खरा सेवक का माहीत आहे? बुरी नजरवाले तेरा हो भला. हा खरा धर्म. आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम करावा, आम्हाला बोलवावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, असंच आपण पुन्हा या ठिकाणी बोलवावं अशी विनंती करतो. आणि आपल्या